महाराष्ट्राचे यूथ आयकॉन माननीय श्री बिरदेव डोणे यांचा सत्कार करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य समाज बांधव आज यमगेला आलेले आहेत। त्यांच्या विजय डोणे यांच्या संदर्भातल्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपल्या समाज ज्येष्ठ नेते माननीय श्री रामचंद्र रेवडे साहेब यांची प्रतिक्रिया घेऊयात। रेवडे साहेब, काय सांगाल? तुमचं स्वप्न साकार झालेलं आहे। माझ्या माहितीप्रमाणे धनगर समाजातील एक अनमोल रत्न बिरदेव डोणे या रूपानं आमच्या समाजाला लाभलेला आहे आणि या डोणे साहेबांना ज्यांनी मदत केली त्यांचे मित्र असतील आणि त्यांचा भाऊ वासुदेव, त्या वासुदेवाचं सुद्धा स्वप्न होतं की मी इन्स्पेक्टर होणार आहे, परंतु काही त्यांच्या गरिबी आर्थिक परिस्थितीमुळं त्यांनी त्याचा त्याग केला आणि मिलिटरीमध्ये ते फौजी म्हणून आज कार्यरत आहेत। तर बंधू कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी त्यांच्या भावाला हे करतो, म्हणजे अतिशय नम्रपणे त्यांना मी आज बिरदेवाचं ज्यावेळेस भाषण सुरू होतं त्यावेळेस तुमच्या डोळ्यातून आपोआप अश्रू गळत होते, तुम्ही का रडत होता? आनंद अश्रू ढाळत होता? आनंद अश्रू एवढेच ढाळत होतो की परिस्थितीवर मात कशी करावी हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बिरदेव डोणे आहेत। कारण बिरदेव डोणे मगाशी ज्या वेळेला त्यांनी मुलाखत देत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं हॉटेलमध्ये मी वेटर म्हणून काम केलं, आणि वेटर म्हणून नुसतं काम केलं ना तर पोस्टामध्ये सुद्धा अगदी त्या किरकोळच्या त्या तनखा घेऊन मी काम केलं। तर अशा अनेक समस्यांना त्यांनी तोंड दिलं। आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती, आई वडील अतिशय अशिक्षित होते आणि मला त्यांचं एक सगळ्यात मोठं कौतुक असं वाटलं की बाप कसा असावा। तर बाप गुळूगुळू मुळूमुळू किंवा त्याचं लाड करणारा नसावा, त्याचे इच्छा पूर्ण करणारा नसावा, तर त्यांच्या नजरेत धाकात राहणारा विद्यार्थी असला तरच तो IPS सारखा अधिकारी होऊ शकतो, नाहीतर कदापि होणार नाही असं माझं ठाम मत आहे। अतिशय चांगली प्रतिक्रिया या ठिकाणी रामचंद्र रेवडे साहेबांनी दिलेली आहे। साहेब, काय सांगाल? सांगलीहून आज तुम्ही वेळ काढून या ठिकाणी महाराष्ट्रातील तरुणांचं आयडॉल आणि खऱ्या अर्थानं त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आज जी IPS सारखी जी पदवी मिळवलेली आहे त्यामुळे निश्चितपणे गावगाड्यातल्या वाड्या वस्त्यावरच्या तरुणांना एक प्रेरणा मिळालेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नक्कीच आणखी असे युवक तयार होतील, अभ्यास करून मेहनत करून एक गोष्ट मिळवता येते, हे एक आत्मविश्वास युवकांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार झालेला आहे आणि या माध्यमातून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस असे अनेक वाड्या वस्त्यांची शुभेच्छा देतो। त्याचबरोबर या शुभेच्छा देत असताना तुम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी सांगलीमध्ये जय्यत तयारी करताय। आज तुम्ही निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आला। आम्ही 1 तारखेला काही कामगारांच्या हक्काने मिरवणूक काढायला लागलो आहे कामगार दिनानिमित्त आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे युवकांचे आयकॉन म्हणून बिरदेव डोणे यांच्याकडे पाहतायत, तर त्यांना सुद्धा आम्ही निमंत्रित करतोय की दुसरा एक हत्ती तयार करून त्यांची सुद्धा हत्तीवरून मिरवणूक काढायचे हे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे। 100% मी येण्याचा प्रयत्न करतो, शब्द दिलेला नाही, संध्याकाळपर्यंत मला विश्वास आहे। मी ज्या पोटतिडकीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते नक्कीच येतील। काय आदर्श घेतला पाहिजे बिरदेवपासून? आदर्श हा नक्की घेतला पाहिजे की प्रतिकूल परिस्थितीतून कसा संघर्ष करावा आणि संघर्षामध्ये खचून न जाता सातत्यानं संघर्ष केल्यानंतर यश प्राप्त होतं, हा त्यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घेतली। अतिशय चांगली गोष्ट सांगितली। बिरदेव डोणे यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे, त्यांची पण आपण प्रतिक्रिया घेऊया। सर, तुमचं नाव सांगा, तुम्ही कर्नाटकातून आलाय? ನಾನು ಸಿದ್ದಪ್ಪ ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನವರು ವೃತ್ತಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ। ನಾನು ತಾಲೂಕಾ ಹನುಮ ಸಮಾಜ ಸೇರುತ್ತೇನೆ। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಪೆನ್ಷನ್ಗಾಗಿ ಹಾಗೂ ನಾನು ಅರ್ಬಿಗಟ್ಟೆ ವಕೀಲರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವರು ಡೋಣೆ ಅವರು ಬಿರದೇವ್ ಡೋಣೆ ಅವರು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಅತಿ ಕಡು ಬಡತನದಲ್ಲಿ ಇವತ್ತು UPSC ಎಕ್ಸಾಮ್ 551ನೇ ರ್ಯಾಂಕ್ ಪಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ನಮಗೆ ಅವರನ್ನು ನಮಗೆ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತು ಅವ್ರನ್ನ
ಒಂದು ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ಅವ್ರನ್ನ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಕಾತುರದಿಂದ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಹಾಗೂ ನಾನು ಅವರಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವರಿಗೆ ಕಂಗ್ರಾಚುಲೇಷನ್ ಹೇಳಿರ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಅತಿ ಹಿಂದುಳಿದ ಸಮಾಜ ಇರೋದ್ರಿಂದ ಅವರು ಸಣ್ಣ ಯುವಕರಿಗೆ, ಯುವ ಸಮಾಜಕ್ಕೆ, ಯುವ ಜನಕ್ಕೆ ಅವರು ಒಂದು ಮಾದರಿಯಾಗಲಿ ಅಂತ ಅವರಿಗೆ ಶುಭೇಚ್ಛೆ ಕೋರಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಅವರ ಭವಿಷ್ಯ ದೊಡ್ಡ ಆಫೀಸರ್ ಆಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಶುಭ ಕೋರುತ್ತೇನೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನನ್ನ ಜೊತೆ ಸಂತೋಷ್ ಕೂಡ इरुत्तारे. मराठीमध्ये थोडं सांगा की मोडकं तोडकं असू दे. नाही असू दे मराठीमध्ये पण आपल्या थोडं सांगा काय वाटतंय. नाही आम्ही इकडं त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही इकडे डिव्हिजन बागी आणि आरपी जनतेसाठी आलो. सगळ्यांनी समाजाचे बांधव, धनगर समाजाचे बांधव आणि आम्ही हुकीर तालुक्याचा उपाध्यक्ष आहे म्हणून त्यांना ठीक आहे. हे हुक्केरी तालुक्यातून आलेले आहेत. मी पत्रकार आहे. मला तुम्हाला या ठिकाणी एक माहिती सांगायची आहे. ती माहिती अशी आहे की उत्तर प्रदेशमधल्या, बिहारमधल्या, आंध्र प्रदेशातल्या, तेलंगणातल्या देखील वृत्तवाहिन्यांच्यावरती बिरदेव ढोणे यांच्या या यशाची बातमीदारी सुरू आहे आणि त्यांच्या बातम्या हेडलाईन्समध्ये येत आहेत. याचा अर्थ असा आहे की संपूर्ण देशभरातून बिरदेव ढोणे यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि त्याचं हे एक उदाहरण आहे. कर्नाटकातून समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. आणखीन एक समाज बांधव जे कर्नाटकातून आले, खांद्यावरती घोंगडे वगैरे टाकून. काय सांगा. ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಗವಾಡ ತಾಲೂಕಾ ಮೊಳೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕುರಿಕಾಯಿ ಹುಡುಗ 2ನೇ ಬಾರಿ ಸಿಎಂ ಅದು ಭಯ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು. ಈಗ ಕುರಿಕಾಯಿ ಹುಡುಗ IPS ಆದ. ಫಸ್ಟ್ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಮೀಡಿಯಾದವ್ರಿಗೆ, ಪ್ರೆಸ್ ರಿಪೋರ್ಟರ್ದವ್ರಿಗೆ, ನೀವೇ ನಮ್ಗೆ ದೇವರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಕುರಿಕಾಯಿ ಹುಡುಗ ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಏನಾದನು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾದಾಗ ಇದ್ರು. ಅಂದ್ರೆ ನಾ ಎಷ್ಟಿ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಪಂಢರಪುರಕ್ಕೆ ಬಂದಿನಿ ಒಂದು 5 ದಿವಸ. ಅವಾಗೂ ನಂಗೆ ಬೆಳೆಸಿದವ್ರು ಮೀಡಿಯಾದವ್ರು, ಈಗೂ ಮೀಡಿಯಾದವ್ರ ನಂಗೆ ಬೆಳೆಸಿದ್ರು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಬೀರಪ್ಪಗ ಹುಡುಕಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ कुऱ्यागिद्द बेळगाव नंग फोन माडू बेळगावदा कुठं आहे संतोष चोरमुले बीरप्प कुठल्या धनगर मेंढपाळमध्ये आहे कुठल्या मेंढपाळमध्ये आहे हिंग ಕೇಳ್ತಿದ್ರು ನನಗೆ ಗುರ್ತಿಲ್ಲಾಗಿತ್ತು ನಾ ಲಕ್ಷ್ಮಣರಾವ್ ಚಿಂಗಳೆ ಸರ್ ಕೇಳಿ चिंगळे सर आमचा बिरदेव म्हणजे काशीलिंगाला हुडकल्यागत झालंय आरवाडी विरोबाला हुडकल्यागत व्हायलंय आम्हाला कुठे बेळगाव मध्ये आहे संतोष म्हटलं मग ते लक्ष्मण हाके आमच्या समाजाचे कार्यकर्ता समाज त्यांनी कुठेही किती मोठ्या कारगाडीत फिरलं तर बी संतोष मी एक समाजाचा कार्यकर्त्यात म्हणतात मी बी एक समाजाचा कार्यकर्ता हे आमचा आरवाडी बिरोबा काशीलिंग बिरोबा कसं आमचा भारत देशाचा देव हे असं सगळं राजकारणात नाव घेतात खरं आमचा बिरोबाच्या आशीर्वादानं काशीलिंगाच्या आशीर्वादानं IPS झाला पहिला मी तमाम महाराष्ट्राच्या मीडिया कर्नाटकच्या मीडिया भारत देशात व्हायरल केलेला तुम्ही आहे आणि मेंढरात कुठं आहे बिरोबा हे आम्हाला माहित नव्हतं मी बेळगाव जिल्ह्यात असल्यामुळं पंढरपुरात आरक्षणामध्ये 5 दिवस होतो चळवळीचा माणूस मी मग तिथं मला फोन आले मी साहेब मला माहित नाही हो म्हटलो तुम्ही कवा मीडियावाला जाऊन मेंढरात धरला आमच्या राज्यात बी एक धनगराचाच पोरगा अनेकदा IPS झालाय पण तिकडे टार्गेट जास्त नाही काय टार्गेट आहे जास्त मेंढरा राखणारा पोरगा मेंढरामध्ये तुम्ही जाऊन हुडकून व्हायरल केला ना तुमच्या फॅमिलीवर ह्या बिरोबाचा आशीर्वाद बाळूमामाचा आशीर्वाद अमोघ सिद्धाचा आशीर्वाद फुलजंती माळिंगरायाचा आशीर्वाद कारड्या नाडीचा आशीर्वाद सौंदती यल्लम्माचा आशीर्वाद तुमच्या मीडियाच्या फॅमिलीवर पहिला असू दे आणि मी आता एक कन्नड मध्ये म्हटलो की डायलॉग एक धनगरचा पोरगा दुसऱ्या वेळा CM झाला तर सगळ्या राज्याच्या लोकांना भीती वाटत होती आता एक धनगराचा पोरगा मेंढपाळ राखणारा माणूस IPS होऊन भारत देशात नाव गाजूला सपट इंडिया इंटरनॅशनल म्हणजे ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದರೆ ನಮ್ಮವರಯ್ಯ ಅಲ್ಲಿ ನೋಡಿದರೆ ನಮ್ಮವರಯ್ಯ कैलासದಾಗ ನೋಡಿದರೆ ನಮ್ಮವರಯ್ಯ म्हणजे आमची लोक हित बघितली तर आमची तिथं बघितली तर आमची आकाश मध्ये बघितलं तर आमची माणसं आहेत हे घोंगड म्हणजे आकाशात आलेलं घोंगड कैलासದಲ್ಲಿ साधू अंशिता बेळ अंशिता सेवा ಮಾಡಿದ್ದ मळकील बेळकील कंबळी बेडीचा म्हणजे कैलास मध्ये सेवा करत होतो आमच्या समाजाचे कोण थोर आमचे समाजाचे बांधव मग त्याने परमेश्वर विचारला एवढं सेवा करतोस माझ्याकडनं तुला काय पाहिजे मला काही नको घोंगड पाहिजे म्हटलं हे घोंगड माळिंगराया म्हटला अमोक्षित म्हटला आणि माळिंगराया काय म्हटला मला दिपवाळीला प्रत्येक दिपवाळीला मला मुंडासो पाहिजे म्हटला
तिथे लोक कोट्याने लोक असतात. खरं त्या दिवशी रात्री एक मुंगी, एक कुत्रं, एक मांजर, एक माणूस सुद्धा बघायला भेटत नाही. तसल्या देवाच्या आशीर्वादानं आमचा बिराप्पा भारत देशामध्ये झेंडा लावला. कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलं, भारत रत्न म्हटलं, तसं आमचा धनगराचा वाघ बिराप्पा म्हणून मी सांगतो. आणि मला लय आनंद वाटतंय. मी बघा खूप आनंद झालेला आहे. किती बोलावं आणि किती नको असं आपल्या समाज बांधवांना झालेला आहे. अर्थातच हे कर्नाटकातून आलेले आहेत आणि त्या अशा पद्धतीनं आपला आनंद आणि अभिमान व्यक्त करतायत. एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक देखील बिरदेवमयी झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. धन्यवाद. आपला मित्र आपला त्यांचा भाचा आहे धन्यवाद. आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.